तर रामकृष्ण हरी मंडळी, मी तुमचा अनिमेष जाधव. खूप दिवसांपासून सर्वजण मला विचारत होते, तू व्हिडिओ बनवणं अचानक सोडलं का? तर मंडळी, मी व्हिडिओ बनवणं अचानकली सोडलेलं नाही आहे, पण 1.5 महिन्यापूर्वी मला एक अशी अपॉर्च्युनिटी भेटलेली होती की जी मला कोणत्याही परिस्थितीत हासिल करायची होती. झालं 1.5 महिन्यापासून मी एकही व्हिडिओ बनवलेला नाही आहे आणि ते व्हिडिओ नाही बनवल्यामुळं पूर्ण माझं इन्स्टा यूट्यूब दोन्हीचे पूर्ण डॅशबोर्ड पूर्ण लो झालेले, व्ह्यूज पूर्ण डाऊन झालेले. पण 1.5 महिन्यापूर्वी मला एक अशी अपॉर्च्युनिटी भेटलेली होती जी की मी पूर्ण कंप्लीट केली आहे आणि ॲज अ सिनियर प्रमोशन माझं झालेलं आहे. कंपनीचा जे मला ड्रीम होतं ते पूर्ण कंप्लीट झालेलं आहे. त्यामुळं स्वप्न तर खूप आहे, स्वप्न तर खूप मोठी मोठी आहेत आणि व्हिडिओज बनवणं मी कधी सोडू पण शकणार नाही. मग आजपासून पुन्हा त्याच नव्याने सुरुवात. आता 365 डेज 365 दिवसांचं मी एक चॅलेंज जे की आता मला एक्सेप्ट करायचं आहे. त्यासाठी मी न्यू मोबाईल पण घेतला आहे आणि ॲज अ प्रमोशन झालं आहे. आता पैशांचा पण म्हणजे काही जास्त इश्यू नाही आहे. त्यामुळे आता मी 365 दिवस 362 नवीन तुम्हाला रील्स, ब्लॉग्स, कॉमेडी व्हिडिओ, सगळ्या प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला बघायला भेटणार आहे. स्वप्न तर खूप मोठी आहेत माझी. खरं तर माझ्या अंगात खूप कला आहे, पण त्या कलेला द्यायला मला वेळ नाही आहे. एक कुंभार त्याच्या कलेचा वापर करून मातीपासून मडके बनवतो. त्यावेळी त्या मडक्याची किंमत मातीपेक्षा खूप काही जास्त असते. आपलं आयुष्य पण तसंच आहे. आपल्या अंगातली कला ओळखून आपल्याला तिला आकार देता आलं म्हणजे आपली ही किंमत आपोआप वाढून जाते. जेव्हा तुम्ही स्वप्न मोठे बघतात त्यावेळेला आपल्या आयुष्यात खूप संकटे मोठी येतात, पण त्या संकटांना हार मानून बसायचं की त्या संकटांशी सामोरे जाऊन चमकायचं हे आता आपल्याच हातात आहे. मी तर घेतले 365 दिवसाचं चॅलेंज. ज्या क्षेत्रात मी उतरलो माहिती आहे मला त्या क्षेत्रामध्ये यश भेटेल की नाही, पण एकदा त्या क्षेत्रामध्ये चमकायचं तर आहे. यश आलं तर माझे स्वप्न पूर्ण होतील आणि अपयश आलं तर त्यातून काहीतरी शिकायला भेटल. एका शेतकरी कुटुंबातला मुलगा हा आयुष्यभर असंच लढत राहणार आणि तुमची जर साथ भेटली ना तर नक्कीच पुढे जाणार. चला तर भेटूया 365 दिवसाच्या चॅलेंजमध्ये.